नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. रोहिणी वाट बघत असते की राहुल फोन उचल किंवा फोन तरी कर. राहुल रोहिणीच्या फोनला रिस्पॉन्स देत नसतो. पटकन फोन उचलला किंवा तिकडून फोन आला तर तिला निरोप द्यायचा असतो. राहुल पावसामध्ये असतो आणि ऑलरेडी तो चिडचिडच करत असतो. रोहिणी म्हणते, अरे राहुल किती वेळची फोन लावतीये. अगं मम्मा, आपला प्लॅन फसलाय. हिरे वगैरे काही मिळालेले नाहीये. माझ्या आधी कला आणि अद्विक गेलेत हिरे आणायला. रोहिणी म्हणते, राहुल चिडचिड करू नको आणि काळजी तर अजिबात करू नको. हिरे त्यांनी घेतले तर घेऊ दे की. अरे हिरे घरीच येणार आहेत ना, मग ते कसे मिळवायचे, कधी मिळवायचे हे माझ्याकडे लागलं. अजिबात काळजी करू नको, हिरे आपल्याकडे आले असं समज. इकडे आता गणपतीची गडबड चाललेली असते आणि सगळ्यांचा गोंधळ चालू असतो. काय कामं करायची, काय नाही करायची, सगळं काही चाललेलं असतं. अद्विक येतो आणि काकी, तू खरेला बघितलं का? नाही रे, सकाळपासून मला दिसली नाही. मला वाटलं तुमचं काही महत्वाचं काम आहे, त्यामुळे मी तिला आवाजही दिला नाही. आबा म्हणतात, अरे अद्विका, तिला कामाशिवाय काही दिसतं का? गणपतीची मूर्ती घडवत असणार, आउट हाऊस मध्ये असेल किंवा अंगणात असणार. आबा, मागच्या वेळेस आउट हाऊस मध्ये चक्कर येऊन पडली होती, तरी हिला आउट हाऊस मध्ये जायचं असतं का? इकडे आता सरोज फोनवर बोलतच आलेली असते आणि कलाशीच बोलत असते. अरे काय चाललंय तुमचं, झाली की नाही तयारी? अगं आई, तू कलाला बघितलं का? ती दिसत नाहीये मला सकाळपासून. अरे हो, ती आता थोडे दिवस येऊ शकत नाही, कारण ती माझ्या कामासाठी, म्हणजे आम्ही दोघींनी जे काम घेतले हातात ते काम करण्यासाठी गेलीये बाहेर गावी. ती काय आज येऊ शकत नाही. आज म्हणण्यापेक्षा 2-3 दिवस तिला काम आहे आणि ती कॉन्फरन्स वगैरे मीटिंग सगळं काही तिलाच करायचंय. सगळ्यांना आता धक्का बसतो की कला इथे नाही. इतकी उत्साहामध्ये तयारी करत होती गणपतीची आणि आता ऐन वेळेला ती नाहीये. कला खरेला सुद्धा महत्वाची कामं असतात होय, रोहिणी आता सगळ्यांच्या समोर म्हणते. सरोज म्हणते, हो आहे तिला महत्वाचं काम, म्हणूनच मी तिला पाठवले बाहेर. आता गणपती ती इथे नसणारे, सगळी काही जबाबदारी आपल्यालाच घ्यायची. रोहिणी म्हणते, वा, घरातल्या कामांपेक्षा बाहेरची कामं महत्वाची आहे. कधीपासून? आश्चर्य आहे ना. घरात राहणारी आता अचानक महत्वाचं काम आहे म्हणून बाहेर राहतीये, म्हणून जरा वेगळं वाटला. रोहिणी म्हणते, सणासुदीला सगळ्यांच्या पुढे 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 करायची हौस, आणि आता गणपतीचा एवढा मोठा सण आणि कुठे गेली अचानक, तिला काही कळतं की नाही? आबा म्हणतात, रोहिणी जरा शांत बसती का? महत्वाचं काम असल्याशिवाय ती काय इथून जाणार नाही हे मला सुद्धा माहितीये. सरोज म्हणते, आबा काय झालं माहितीये का? मोठं डील फायनल होणार होतं आणि डिझायनरला काही मीटिंग दिल्लीमध्ये अटेंड करायच्या होत्या. मला फोन आला होता, मला जायचं होतं अर्जंट. मग कलाशी डिस्कस केलं, तीही हँडल करू शकली असती. मग तिला म्हटलं, तू जा, मी थांबते इथे, म्हणजे मी ऑफिसही सांभाळू शकते आणि घरीही बघू शकते. त्यामुळे कला गेली आता दिल्लीला कॉन्फरन्ससाठी आणि मी आहे घरी. काय हवं नको ते सांगा, माझ्या परीने करता आलं तर नक्कीच मदत करणार. कलाला ही महत्वाची जबाबदारी दिली आबा. अद्विक आता चिडचिड करायला लागतो. याला काय अर्थ आहे का? तिने मला काहीच सांगितलं नाही आणि अचानक तू मला सांगती आई. क्लायंटनी सुद्धा काही सांगितलं नाही, मीटिंग वगैरे, आणि अचानक तुम्हाला सांगते. आणि आता कला इथे नाही, कसं करायचंय गणपतीचं? सरोज म्हणते, अद्विक, मीच मुद्दाम तुम्हाला सांगू दिलं नाही, कारण कसं आहे, प्रत्येकाच्या चर्चा, वेगवेगळी मतं, मग जाणाऱ्याचा गोंधळ उडून जातो. आणि त्यात गणपती म्हटल्यावर काय जाऊ नको हाच सगळ्यांचा रिप्लाय आला असता, म्हणूनच मी म्हटलं तू जा, बाकी सगळं मी सांभाळून घेते. सरोज म्हणते, अरे अद्विक, का रे तेच तेच लावून धरलंय? ती सुद्धा मला म्हटली होती की मला निदान अद्विकला तरी सांगू दे. मीच म्हटलं की सांगू नको. तुमचं नुसतं सांगून भागणार आहे का? साधं बोलणं वादात आणि वादातलं बोलणं डायरेक्ट कचा भांडणात कधी निर्माण होईल सांगता येत नाही. इतक्या दूरचा प्रवास होता आणि महत्वाचं काम होतं, टेन्शन घेऊन जाणं ही योग्य नाही. म्हणून म्हटलं तू काहीही करू नको, तुझी पॅकिंग करून तुझी निघून जा. सगळं काही हँडल मी करते. या वेळेला कलाची जबाबदारी मी घेते. अद्विक, कळतंय का तुला? अगं आई, पण तिने आता किती वेळा तेच तेच करणार आहे? तिने सांगायला हवं होतं, तर मी सांगितलंय ना, आता जरा शांत बस. आबा म्हणतात, घरात इतका मोठा सण आणि उत्साहाने साजरा करणारी कलाच नाहीये, मला पण कसं तरी वाटायला लागलंय. पण आता काय करता, कामं पण महत्वाचं आहे. गेले ती कामाला, ठीक आहे, आता आपल्या पद्धतीने आपण आपला सण साजरा करूया. सरोज, आता तुला बघायला लागणार सगळं. सरोज म्हणते, आबा, ती सुद्धा हेच म्हणत होती की गणपती सोडून मी जाणार नाही. मी म्हटलं, घरामध्ये अनेक जबाबदार व्यक्ती आहेत की तुझी जबाबदारी ते उत्तमरित्या पार पाडू शकतात. जास्ती गरज दिल्लीला आहे, तिथे जाऊन मीटिंग, कॉन्फरन्स अटेंड करणं महत्वाचे आणि ते तुला करायला लागणार. गणपती बुद्धीचा, कलेचा देवता आहे आणि तेच चरणात आणता आलं नाही तर आपल्याला काय उपयोग आहे? बरोबर आहे का? या कामामध्ये स्वतःला, आपल्या कंपनीला आणि तिच्या कलेला जर वाव मिळत असेल तर काय हरकत आहे? त्यामुळे तिला तिकडे पाठवलं मी आणि मला ते गरजेचं वाटलं आबा.
आणि हो, आपला बाप्पा तिच्याबरोबर असणार आहे की तिथे? अहो, गणपती बाप्पा सर्वत्र असतो, तिथेही तिला त्याचं दर्शन घेता येणार. वय सरोज, अगदी बरोबर बोलतीये तू. रजनी म्हणते, अनामिका, सगळं काम अगदी दुपटीने करायला लागणार हा. कला नाही म्हटल्यावर सगळं काम परफेक्ट आणि अगदी दुपटीने करायला लागणार आहे. चल आता आपण कामाला लागूया. आबा आता सगळ्यांना आपापली कामं वाटून देतात आणि आपापल्या पद्धतीने आपली कामं सगळ्यांनी चोख करायची असंही सांगितलं जातं. सगळे आता कामाला लागलेली असतात. अद्विक मात्र नाराज असतो. कला नाही म्हटल्यावर त्याला कशातच इंटरेस्ट नसतो आणि त्यात इतक्या लांब गेलीये ती, गणपतीतच नाही म्हटल्यावर याला याची चैन पडत नसते. अगदी याला बेचैन झालेलं असतं. कलाचा विचार करतो आणि चेहऱ्यावर नाराजी सगळ्यांना दिसत असते. अद्विक सारखा तिच्या फोनची वाट बघत असतो. आता फ्लाईट लँड झाला असणार आहे, तिला एकदा फोन ट्राय करतोच मी. अद्विकला काय करू आणि काय नाही अशी अवस्था झालेली असते. कला समोर असली की कचा कचा अशी भांडत असतात. आता इतक्या लांब गेलीये तर तिच्याशिवाय त्याला करमतच नसतं. अद्विकने फोन लावलेला असतो आणि कला लगेच त्याचा फोन उचलते. खरे पोहोचलीच का तिकडे तू? काय ग, पाऊस आहे का तिकडे? तू बरी आहेस का? तू काही खाऊन घेतलंय का? सगळं व्यवस्थित आहे ना? अद्विक इतका प्रश्नांचा भडामार करतो की बस, इतकी काळजी लागलेली असते त्याला. एक तर तिच्यापासून ती लांब गेलीये हेच त्याला सहन होत नसतं. अद्विक इतक्या बारीक बारीक गोष्टी ह्या कलाला सांगत असतो आणि फोन जरा बाजूला घेऊन म्हणतो, खूप काळजी घेतोय का हिची मी? पण आता करू तरी काय? ही वेंदळी आहे, मला सांभाळायला लागणार नाही हिला. कला जेव्हा म्हणते की मी 4-5 दिवसात परत येईल, तेव्हा अद्विक आता चिडलेला असतो आणि म्हणतो, काय 4-5 दिवस? आणि कॉन्फरन्स बद्दल काय सांगतेय, मला माहित नाही का? खूप अटेंड केलंय मी आणि मला सांगू नको किती दिवस लागताय काय. लवकर येण्याचा प्रयत्न कर. अद्विक इतके नियम अटी तिला सांगत असतो की ती आता फोन शेवटी बंद करून टाकते. आबा आता अद्विकच्या रूम मध्ये आलेले असतात आणि आबांना माहितीये कला नाही म्हटल्यावर अद्विकची काय अवस्था झाली असणार आहे. त्याच्याशी बोलतात आणि तो म्हणतो, आबा आता मला खचून चालणार नाहीये, ती नाहीये तर तिचं काम मला पूर्ण करायला लागणार. खरे जे कामं अपूर्ण ठेवली आहेत ती कामं मी पूर्ण करणार. आणि तो आता तिचं काम पूर्ण करायला गेलेला असतो. आबांना खरंच कौतुक लागतं. अद्विक आणि कला या दोघांमध्ये नेमकी नातं तरी काय? जवळ असतात तेव्हा भांडतात आणि आता ती लांब गेलीये तर अद्विकला अजिबात करमत नसतं. अद्विकला आता कला सोबत घातलेले गणपती बनवताना जेवढे काही क्षण होते सगळे काही डोळ्यासमोरून चाललेले असतात. मुळात तो तिला विसरतच नसतो. सारखी कला कला तिचीच त्याला आठवण येत असते. गणपतीचं डेकोरेशनचं काम वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी राहिलेल्या असतात. अद्विक म्हणतो, हे काम फक्त कलाच व्यवस्थित करू शकते, पण मी सुद्धा करू शकतो. मी कोण आहे? द अद्विक चांदेकर, परफेक्ट. त्यामुळे हे काम मी सुद्धा करू शकतो आणि मी ऍटलिस्ट प्रयत्न तर करू शकतो. अद्विक आता गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ बसतो आणि पाया पडून सगळ्यात आधी म्हणतो, गणपती बाप्पा तूच वाचव रे मला. प्रयत्न तर करणार आहे मी खरेसारखं सगळं काही परफेक्ट करण्याचा. काही जमलं नाही तर तू तेवढं ऍडजस्ट करून घे. अद्विकने आता रात्रभर जागून बऱ्यापैकी गणपतीचं काम सगळं पूर्ण केलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे मस्त तयार होतात आणि आता लगबग लागलेली असते गणपती बाप्पाला वाजत गाजत घरात आणण्यासाठी. अद्विक येतो. अद्विक म्हणतो, चल आता मला उशीरच झालाय आबा, पण सॉरी हा. अद्विक म्हणतो, चल हरकत नाही रे, बघ आता हा पण आलाय. सगळे मस्त तयार होऊन आलेले असतात. सोहम आलेला असतो आणि अनामिका आबांच्या मागे असते. आबा गडबडीमध्ये तिला बघतच नाही आणि जोरात आवाज देतात, अनामिका सोहम आलाय, तू कुठे राहिलीये? आबा तुमच्या मागे येते निदान. अरे बघितलंच नाही मी. सगळे आता अंगणात आलेले असतात. आबा म्हणतात, अद्विक तू घरातला मोठा मुलगा, प्रथेप्रमाणे तू मूर्ती उचलायची आणि घरात घेऊन जायची. आधी दरवाजात थांब, औक्षण झालं की मग आतमध्ये घ्यायची. सोहम त्याला मदत कर. आता दोघं मिळून गणपती बाप्पाची मूर्ती दरवाजापर्यंत आणतात. गणपती बाप्पाची अतिशय सुंदर आणि गोड अशी मूर्ती तयार केलेली असते. काही केलेली असते कलानी आणि उरलेली पूर्ण केली ती अद्विकने. सुंदर अशी मूर्ती दोघांनी मिळून तयार केलेली असते. आता दरवाजात येतात आणि औक्षण करतात. रोहिणी, सरोज, रजनी तिघीही औक्षण करण्यासाठी दरवाजात उभ्या असतात. रजनी म्हणते, काय देखणी मूर्ती बनवलीये कलानी? आबा म्हणतात, फक्त कलानी नाही, अद्विक आणि कला दोघांनी मिळून बनवलीये. कला अर्ध काम सोडून गेली, तिचं काम पूर्ण केलंय आपल्या अद्विकाने. सगळे कौतुक करत असतात त्या मूर्तीचं. अगदी विधिवत अशी तिची पूजा करून तिला घरात आणलेलं असतं आणि जिथे मखर अशी सुंदर सजवली तिथे सुद्धा तिला विराजमान केलेलं असतं आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला. सगळी काही पूजा वगैरे अगदी छान अशी व्यवस्थित केलेली असते. आबा असतात सांगायला आणि सगळे मिळून करत असतात. छान अशी गणपती बाप्पाची स्थापना झालेली असते. कला नसते त्यामुळे सगळी काही जबाबदारी आता अद्विकवर आलेली असते. कला जे जे काम करते सगळं काही जबाबदारीने अद्विक करत असतो. सगळी कामं पूर्ण केलेली असतात. अगदी गणपती बाप्पाच्या
आगमनामध्ये किंवा त्याच्या स्वागतासाठी काही एक कमी पडलेलं नसतं. सगळ्यांनी मिळून सगळं काही छान असं केलेलं असतं. सरोज सुद्धा स्वतः लक्ष देते, कारण कला नसते. सरोज, अद्विक सगळे काही आता लक्ष देऊन छान असं स्वागत समारंभ सगळं काही सुंदर असं तयारी केलेली असते. छान अशी मूर्ती बनवलेली असते आणि छान प्रकारे तिची स्थापनाही झालेली असते. घरातलं वातावरण अगदी खेळीमेळीचं आणि आनंदाचं असतं. आबांना खूप बरं वाटतं आणि खूप छान वाटतं की सगळे काही एकत्र येऊन इतकं छान तयारी करतात. ते कला असल्यावर घरातलं वातावरण काहीतरी वेगळंच असतं. एक वेगळा जल्लोष असतो किंवा कुणाला काही बघण्याची गरज नसते. रजनी, सरोज मिळून सगळं काही छान असं करत असतात. आता कला नाहीये म्हटल्यावर अद्विक जबाबदारी घेतो आणि सगळं काही छान करत असतो. आबा मात्र कौतुकाने अद्विककडे बघत असतात की बायको नाहीये तर नवरा सगळी काही जबाबदारी घेतो. अगदी तेवढ्याच प्रेमाने आणि कौतुकाने सगळं काही करतो. त्यामुळे आबाला खूप आनंद झालेला असतो. अगदी कौतुकाने ते अद्विककडे बघत असतात. सारखं अद्विका अद्विका करून सगळं काही काम त्याच्याकडून करून घेत असतात. सगळं काही करत असताना अद्विकला मात्र इतक्या वेळेला ह्या कलाची आठवण येते की त्याला अजिबात करमतच नसतं. तो म्हणतो, कला असती तर हे केलं असतं, ती असती तर ते केलं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला कलाचीच आठवण येत असते. असल्यावर दोघं भांडत असतात. आता ती समोर नाहीये तर सारखं तिची तिला आठवण येत असते आणि सारखा तो म्हणत असतो, खरे असती तर हे केलं असतं, खरे असती तर ते केलं असतं. त्याच्या तोंडात सारखं कलेचंच नाव असतं आणि त्याला तिचीच आठवण येत असते. सुंदर असा कलानी आणि अद्विकनी मिळून हिऱ्यांचा हार बनवलेला असतो आणि तो घालणारा असतात आपल्या गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा आधीच देखणा आणि ह्या हारामुळे अजून तो सुंदर दिसणार असतो. अद्विक म्हणतो, आबा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही बँकेतून हिरे आणले आणि कलाने स्वतःच्या हाताने हा हार बनवलाय. आबा म्हणतात, काय सुंदर हार बनवलाय रे, खरंच कलाच्या हातामध्ये कला या. आणि हे बघ, आता कलाने इतक्या सुंदर आणि मेहनतीने हार बनवलाय. आता तुझ्या हाताने तू त्या गणपती बाप्पाच्या गळ्यात घाल. खरंच काय सुंदर हार बनवला. सगळ्यांना अगदी खूप आवडलेला असतो. रोहिणी जेव्हा हार बघते तेव्हा तिचे डोळे अगदी मोठे झालेले असतात, कारण राहुलचं आणि रोहिणीचं ठरलेलं असतं की आता फक्त गणपती बाप्पाच्या गळ्यात हार गेला की तिथून तो गायब कसा करायचा ही जबाबदारी रोहिणीची लागली. त्यामुळे आता गणपती बाप्पाच्या गळ्यातला हार रोहिणी चोरणार यात काही शंकाच नाही. अद्विक आता खूप आनंदाने गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये तो हार घालत असतो. सगळ्यांचे लक्ष गणपती बाप्पा आणि पूजेवर असतं. रोहिणीचं फक्त गणपती बाप्पाच्या हारावर लक्ष असतं. कधी मला चान्स मिळणार आणि हार कधी मी चोरून येणार एवढंच तिच्या डोक्यात असतं. अद्विक जेव्हा स्वतःच्या हाताने हिऱ्यांचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात घालतो, आबा म्हणतात, अरे वा, मूर्ती अजून लकलक करायला लागलीये, त्याचं सौंदर्य दुपटीने वाढले. अरे बघा की काय सुंदर दिसतोय माझा गणपती बाप्पा. सगळे बघतात आणि खरंच सगळ्यांना कौतुक लागतं. खरंच गणपती बाप्पाची मूर्ती अगदी सुंदर असते. हार घालून त्याची सौंदर्य अजूनच वाढलेलं असतं. खूप छान अशी ती मूर्ती दिसत असते. कौतुकाने सगळे बघत असतात आणि आबा तितक्याच कौतुकाने त्याचं कौतुकही करत असतात. आबा म्हणतात, मोठा निर्णय घेतला हिऱ्यांचा हार बनवण्याचा, पण खरंच छान दिसतोय हा हार. रजनी म्हणते, हो ना, इतकं मोठ्याने कौतुकाने सगळं काही करते आणि अर्जंट दिल्लीला जायला लागलं. तिची कमी सारखी जाणवती. काय लगबग असती आणि काय करू आणि काय नाही असं असतं या कलाचं. सगळीकडे लक्ष द्यायचं ते फक्त कलेनेच. काय करू आणि काय नाही, काही काम असू दे मला सांगा, मी करते. आनंदाने आणि अगदी हौशीने ते काम करत असते. आज नाहीये तर बघा की सुनं सुनं वाटतंय आणि तिची कमी सगळ्यांना जाणवतीये. आबा, खरंच कला वेगळीच नाही का हो? आबा म्हणतात, हो ना, खरंच कला आपली खूप हौशी आणि वेगळी आहे. अनामिका आता मुद्दाम नाटक करत असते आणि सगळ्यांच्या समोर कलाचं कौतुक करते. कलावहिनी अगदी जबरदस्त या. आई म्हणतात, तुम्ही म्हणताय ना, अगदी तशीच ती. सगळ्यातलं सगळं माहिती असतं आणि सगळं तिला करायचं असतं हो. सगळ्या गोष्टींमध्ये तिला हौसही कसली आहे. सगळ्या गोष्टी अगदी हौशीने पार पाडते आणि सगळं काही उत्तमरित्या. सगळ्या गोष्टी माहिती सुद्धा आहे, रीती रिवाज परंपरा त्याप्रमाणे करण्याचा नेहमीच ती प्रयत्न करते. खरंच कलावहिनी वेगळीच आहे बाबा. आपल्याला नाही जमणार एवढं. आता बघा, तिला दिल्लीला जायचं होतं तरी सुद्धा तिने गणपती बाप्पाचा हार बनवला, हिऱ्यांचा हार बनवला आणि मूर्ती सुद्धा पूर्ण केली. सगळं काही तिला कसं जमतो? मला जमणार नाही बाबा. रजनी म्हणते, अगं अनामिका, हाऊस असली ना किंवा ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं. फक्त मनामध्ये जिद्द पाहिजे आणि करण्याची एक उमेद पाहिजे. तेवढं काही असलं ना की सगळं काही छान जमतं आणि आपल्या कलाकडे सगळंच आलंय बघ. जिद्द आहे, हाऊस आहे आणि कला सुद्धा आहे, त्यामुळे सगळं काही जमून येतं.
आणि ती कुठलीही गोष्ट एकदा हातात घेतली की पूर्ण केल्याशिवाय काही सोडत नसते बघ. आणि आता सुद्धा बघ की किती हौशीने सगळं काही करून गेलीये. अनामिका कौतुक करतीये म्हणून रोहिणीला भयंकर असा तिचा राग आलेला असतो. पण रोहिणीला काय माहिती अनामिका सगळं हे नाटक करतीये आणि वरवर बोलतीये. तिला सुद्धा कलाचा रागच येतो. पण आता सगळ्यांच्या समोर कौतुक करायचं किंवा मी सुद्धा कलाच्या बाजूने हे दाखवून द्यायचं म्हटल्यावर 4 शब्द तरी प्रेमाचे बोलायला लागणार ना. अनामिका हे पॉलिटिक्स करत असते हे मात्र रोहिणीच्या लक्षात येत नाही आणि रोहिणी आता अनामिकाकडे रागाने बघत असते. रोहिणी म्हणते हिचं काय चाललंय हे मध्येच. सरोज म्हणते हो ना, तिची कमी तर सगळ्यांना जाणवतीये आणि तिचा उत्साह काहीतरी वेगळाच असतो. पण खरं तर सांगू का, तिची जर प्रगती होत असेल तर आपण का म्हणून तिला मागं खेचायचं. होतीये प्रगती, मिळतीये तिच्या बुद्धीला चालना, तिच्या कलेला वाव जर मिळणार असेल तर आपण तिला का मागे खेचायचं. आपण तिच्या वाटेची कामं करू आणि तिला प्रगतीसाठी मुक्त संचार करण्यासाठी सोडून देऊया. ती एकदा घरातल्या जबाबदारीतून मुक्त होऊन बाहेर जर गेली तर अजून मोठ्या जोमाने आणि उमेदीने काम करू शकते आणि तिच्या कलेला एक भरारी उमेद मिळणार आणि दुपटीने ती काम करू शकते. आबा माझं असं म्हणणं आहे, तिला मिळतोय ना वाव तर करू देऊया काम. आपण तिला कुठल्याच कामात आडकाठी करायची नाही आणि घरातल्या कामांमध्ये तिला अडकवून ठेवायचं नाही. तिला आहे ना सगळ्यामध्ये इंटरेस्ट तर करू द्या की. आबा म्हणतात सरोज अगदी मनातलं बोलली हा. खरंच त्या पोरीला घरातलं काम तर करायला आवडतं, पण बाहेर सुद्धा तिच्या कलेला जर वाव मिळत असेल तर का म्हणून आपण तिला थांबवायचं. सरोज अगदी योग्य निर्णय घेतलाय, तिला तू दिल्लीला पाठवलंय. आता मला कलापेक्षा तुझंच कौतुक करावं असं वाटतंय सरोज. तू कुठलीही मनात आडकाठी न धरता तिची कला ओळखून तिला दिल्लीला पाठवलं आणि तिला प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल खरंच सासू म्हणून तुझं कौतुक करायला हवा सरोज. आबा तसं नाही हो, आहे तिच्यामध्ये क्वालिटी आणि ती ते करू शकतीये, तर मी का म्हणून तिला मागे खेचू आणि ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला द्यावं असं मला वाटतंय आबा. आणि हो, जबाबदारी घेतली की ती पूर्ण करते हे मला माहितीये ना. मग मला माहितीये ती आता दिल्लीचं काम सुद्धा अगदी चोख करणार, म्हणून तिच्यावर इतकी बिनधास्तपणे मी जबाबदारी टाकली. आबा म्हणतात सरोज अगदी योग्य निर्णय घेतलाय. चला आता आपण गणपती बाप्पाची पुढची तयारी करूया. अद्विक म्हणतो आबा खरे जर आत्ता आपल्यासोबत नसली तरी तिने बनवलेल्या हारामुळे तिचं अस्तित्व आपल्याला जाणवतंय ना. मग काय आनंद मानून घेऊया आणि ती इथे आहे असं समजूया. चला आता गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाची आरती पूजा सगळं काही आता सुरू झालेलं असतं अगदी आनंदाने. काही चेहऱ्यांच्या जो आनंद आहे तो फक्त नाटकी असतो आणि काही चेहऱ्यांवर जो आनंद आहे तो अगदी खरोखर असतो. काहींना कलाचं हे कौतुक केलेलं अजिबात ऐकवतही नसतं आणि बघवतही नसतं. गणपतीची पूजा सोडून हे काय कला पुराण चाललंय. प्रत्येकजण आपला कला तेवढंच कौतुक करतोय. त्यामुळे काहींचे चेहरे अगदी नाराज असतात पण आनंदी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. काही मात्र खरोखर कलाची आठवण येते म्हणून दुःखीही असतात आणि गणपती बाप्पाचं स्वागतही करत असतात. आता मात्र जल्लोषात आरती सुरू झालेली असते. आरती चालू असते. रोहिणीचं मात्र आरतीकडे अजिबात लक्ष नसतं. गणपती बाप्पाच्या गळ्यात जो हिऱ्यांचा हार घातलाय त्याच्यावर रोहिणीचं लक्ष असतं. राहुलचं आणि तिचं ठरलेलं असतं काही झालं तरी ते हिरे आपल्याला हवेत आणि हिरे आपण मिळवायचे म्हणजे मिळवायचेच. त्यामुळे सगळे आरतीमध्ये लक्ष देतात आणि रोहिणी मात्र त्या गणपती बाप्पाच्या हाराकडे एकटक बघत असते. काही झालं तरी तो हार तिथून तिला हवा असतो. आरती आता पार पडलेली असते. अद्विक सगळ्यांना आरती देतो आणि प्रसादही वाटप करतात. गणपती बाप्पाचे मोदक म्हटल्यावर सगळे अगदी आनंदाने आणि आवडीने खात असतात. आरती वगैरे झालेली असते, प्रसादही दिलेला असतो. अद्विक म्हणतो आबा मी पटकन जातो आणि मिसेस खरेंकडे प्रसाद देऊन येतो. आबा म्हणता अद्विका जा आणि लवकर ये, उशीर लावू नको. हो आबा मी जातो, त्यांना प्रसाद दिला की लगेच माघारी येतो. सगळे पूजा करत असतात. आता रोहिणीही येते आणि गणपती बाप्पाची पाया पडून पूजा करते आणि मनातल्या मनात म्हणते ह्या हिऱ्यांमुळेच माझ्या राहुलला अटक झालीये. काही झालं तरी या हिऱ्यांमुळे माझा राहुल जेलमध्ये गेलाय. हिऱ्यांचा प्रयत्न करत होता की ते माझ्या नावावर व्हावे, तेवढ्या गोंधळामध्ये बिचाऱ्याला अटक झाली. आता काही झालं तरी हे हिरे माझ्या राहुललाच मिळाले पाहिजे. त्याच्या नशिबात जर नसेल की हे हिरे तिला मिळणारच नाही तर त्याची आई रोहिणी स्वतः लिहिणार माझ्या राहुलचं नशीब आणि हे हिरे त्याच्या नावावर करणार म्हणजे करणारच. काही झालं तरी आता हे हिरे राहुलला मिळवून द्यायचे एवढंच माझं ध्येय आहे. रोहिणी आता गणपती बाप्पाला हात जोडते आणि मनातल्या मनात सगळं काही हे कारस्थान रचत असते. आता मात्र मी
कोणी नसताना पटकन हे हिरे इथून उचलणार आणि माझ्या राहुलच्या नावावर याच्या हिऱ्यांची पावती फाडणार. कारण हिऱ्यांसाठी त्याने खूप काही सहन केलंय. आता मात्र तो काही सहन करणार नाही. हिरे त्याचे आहेत आणि त्याला मिळायलाच हवे. आता रोहिणी सुद्धा राहुल सारखाच विचार करते. फक्त चोरी करायची आणि ती वस्तू जी आपली नाहीये ती आपल्या नावावर करायची. रोहिणी इतकी बेफाम झालेली असते की म्हणते हे हिरे मिळवण्यासाठी मी अगदी काहीही करायला तयार आहे आणि हिरे मिळवूनच राहणार आणि माझ्या राहुलच्या नावावर ते करणार म्हणजे करणारच. मित्रांनो, रोहिणी अगदी हट्टाला पेटलेली असते की काही झालं तरी हिरे मला म्हणजे राहुलला मिळालेच पाहिजे. आता रोहिणीने ठरवलेलं असतं की ते हिरे घ्यायचे आणि माझ्या राहुलच्या नावावर बँकेत ठेवायचे. राहुलने हिऱ्यांसाठी खूप काही भोगलंय, त्याचं फळ तर त्याला मिळायलाच हवं. हिरे त्याच्या नावावर हे झालेच पाहिजे हा हट्ट रोहिणीने पकडलेला असतो आणि त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार असते, अगदी काहीही. आता बघूया रोहिणी ते हिरे मिळवण्यासाठी नेमकी काय काय करते आणि कुठल्या पद्धतीने हिरे मिळवून ते राहुलच्या नावावर ते हिरे करते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात जाणून घेऊया. रात्री आता सगळे झोपलेले असतात, घरातले दिवेही बंद झालेले असतात, अगदी भयान अशी शांतता असते. राहुलचं आणि रोहिणी दोघांनीही ठरवलेलं असतं की रात्रीच्या अंधारात यायचं आणि गणपती बाप्पाचे हिरे घेऊन जायचे. हे राहुलने आणि रोहिणीने ठरवलेलं असतं, पण त्यांना असं वाटतं की प्लॅनिंग फक्त तेच करू शकतात, बाकी कोणीही प्लॅनिंग करू शकत नाही. म्हणूनच ठरल्याप्रमाणे सगळे झोपल्यावर घरातले सगळे लाईट बंद झाल्यावर राहुल आलेला असतो. हळूच दरवाजा उघडतो आणि बरोबर डायरेक्ट येतो ते गणपती बाप्पाच्या जवळ. हिऱ्यांच्या हाराला तो हात घालतो आणि तेवढ्यात घरातले सगळे लाईट चालू होतात आणि घरात सगळा उजेड होतो. राहुल आता घाबरला जातो आणि गणपती बाप्पाच्या जवळचा जो कलश असतो तो गडबडीमध्ये खाली पडतो. त्याचा आवाज होतो आणि अद्विकही अगदी जोरात ओरडतो, राहुल तू काय करतोय इथे? आता राहुल स्वतःला सावरतो, इकडे तिकडे बघतो आणि पटकन अद्विकच्या जवळ येतो. काही नाही रे, मी काही नव्हतो करत. मग गणपती बाप्पाच्या हिऱ्यांच्या हाराला हात कसा घातलास तू? नाही, अरे मी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो होतो. अगदी देवाची शपथ घेऊन सांगतो की मी दर्शन घेणार होतो आणि लगेच माघारी फिरणार होतो. अद्विक म्हणतो, असं आहे का? तू दर्शन घेऊन जर माघारी फिरणार होता तर गणपती बाप्पाच्या हाराजवळ काय करत होता? त्याच्या हाराला कशाला हात घातला होता? मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, हार तुझ्या हातामध्ये होता. तू खोटं बोलू नका राहुल, मी स्वतः बघितलंय. आता सगळी काही घरातली मंडळी आलेली असते आणि राहुलचे हे कारनामा बघते आणि अद्विक काय त्याला सोडत नसतो. सारखं त्याला विचारतो की तू हारासोबत काय करत होता? अद्विक म्हणतो, गणपती बाप्पाच्या दर्शनाला आला, मग मूर्तीच्या मागे तुझे हात काय करत होते आणि सगळ्यात महत्वाचं शूज का काढले नाही? दर्शन घ्यायचंय म्हटल्यावर शूज तर काढायला हवे होते. आधी शूज काढले नव्हते, सगळे आल्यावर तू शूज काढले, तेही घाईघाईने. याचं उत्तर मिळेल का राहुल मला? अद्विकने अगदी रेड हँड पकडलेला असतो राहुल गणपती बाप्पाचा हिऱ्याचा हार चोरताना. परत एकदा राहुल आणि रोहिणीने केलेला प्लॅन फसलेला असतो आणि दोघेही तोंडावर पडलेली असतात. राहुल एकदा हिऱ्यांची चोरी करताना परत एकदा अद्विक पकडतो आणि परत आता त्याला पोलिसांच्या ताब्यात देतो की आता आबाच्या पद्धतीने आबा शिक्षा देतात. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.